मामी माझ्या लग्नाच्या टायमाला तुम्ही म्हणला होता लग्नामध्ये सगळ्या ब्रँडेड वस्तू देईन आणि नंतर तुम्ही लोकलच्या वस्तू कमन दिल्या हो. लग्न जमलं होतं का तेव्हा आम्हाला वाटलं होतं आमचा जावई ब्रँड आहे, पण पुन्हा वाटलं की लोकल लाकल आहे, म्हणूनच ते लोकल लाकल वस्तू दिल्या तुम्हाला. मामी मी आता मोठा माणूस होणार आहे, माझी ओळख सगळ्या महाराष्ट्रात होणार आहे, लई मोठा बिझनेस करणार आहे मी आता. अहो जावई, तुम्ही किती जरी मोठे झालात आणि काही जरी झालं तरी आम्ही तुम्ही जर इकडे आलात ना तर तुम्हाला आम्ही दिदीचा नवरा आला म्हणणार आहे. की माणूस किती जरी मोठं झालं आणि सासरवाडीत आल्यावर त्याला बायकोच्याच नावाने ओळखीणार ना. आला बाई डमीचा नवरा, आला बाई चिंगीचा नवरा, संगीचा नवरा, दोघीचा नवरा हेच म्हणणार आहेत ना. मामी मला वाटतंय आपण काय करू, सोयाबीन मशनीने काढू, माणसाने काढण्यापेक्षा मशनीने काढू, पटकुनी होतंय असं मला वाटतंय. ते तुम्हाला विचारलंयच कुणी, आम्ही आमची बघतोच ना हाताने काढायची का मिशनीने काढायची कशी ती. आलात तर बसा, नाही तर जा आपलं. मला काय वाटतं माहिती का, आपण लोन काढू आणि लोनवर एखादा मोठा आलिशान फ्लॅट घेऊ. तुमची जी चाल आहे का चाल, ती जर बँकेवाल्यांना माहित झाली ना, तुम्हाला लोन तर नाही बघा भेटायचं, पण लोनचा डबा सुद्धा नाही भेटायचा. निघाले लोन काढायला. मामी आणखी लागले पैसे तर सांगा, आहेत माझ्याकडे पैसे. हा माय काय हलकुट जावाये, 50 रुपये घेतले होते त्या महत्वाच्या सामानासाठी, तर किती बार घोकाय लागली. थांबा थांबा, मी काय करते तुमचे 50 रुपये देऊन टाकते. इतका हलकटपणा असतो काय पण. मामी गल्लीमध्ये गणपती बसविलाय आणि मी अध्यक्ष आहे आणि सगळे म्हणले तर मामी कोण पट्टी जास्त घ्यावं लागेल, कमच कम 5,000 रुपये तर तुम्हाला पट्टी द्यावं लागेल बघा. अहो जावाई, 5 काय तुम्हाला मी 10,000 रुपये देते, पण तुम्ही काय करा तेवढी गणपतीची आरती म्हणून दाखवा. सरळ सरळ सांगा ना, पट्टी द्यायचीच नाही म्हणून. मामी आता कशाला तुम्ही रानात काम करता काय, किंवा तुमच्या पुरीचं लग्न झालंय, सगळ्या गोष्टी झाल्यात आहे, तुम्हाला काय आता काय 2-4 पुरी उजवायच्या का काय करायच्या, तुम्ही तक तक करतात, काम बिम करू नका, रानात राहून द्या. अहो जावई, तुम्ही म्हणतात ते खरंय, आधी तरी नुसती आम्हाला पोरगीच सांभाळायची होती, आता तर आमचं टेन्शन जास्त वाढलंय. आता पोरगी सांभाळायची, तिचा नवरा सांभाळायचा आणि तिचं लिकरू आम्हाला सांभाळायचं, आणि रानात काम नाही करून कसं बागन आम्हाला. मामी माझे सारे मित्र त्यांच्या बायकाला घेऊन कुठं कुठं फिरायला चालले ते, कुठं लोणावळा, कुठं खंडाळा, कुठं कोल्हापूर, कुठं गोवा. तुम्हाला वाटत नाही का तुमच्या जावाईने तुमच्या पूर्णी फिरायला जावं म्हणून? ते तुमचे मित्र पैसा कमवतात, काहीतरी काम धंदा करतात, तुम्ही कशाला त्यांची बराबरी करायला लागलात. तुम्ही हिंडाता तिकडं कुत्रे मारीत आणि त्यांची बराबरी करायला चाललात.